कधी जेव्हा लोक दुःख सोसत आहे or they are in any sickness or disease, किंवा ते कुठल्याही आजार किंवा रोगामध्ये आहे, more than the disease, you need to fight fear and anxiety. आणि रोगापेक्षा भीती व जी दगदग आहे त्याच्याशी आपल्याला लढाई करावं लागतं. This is the main problem. कारण हीच मुख्य समस्या असतो. And if you cannot do that, आणि जर तुम्ही हे करू शकत नाही, then you cannot take control over the sickness and disease. मग तुम्ही तुमचा आजार किंवा रोगावर मात करू शकत नाही, नियंत्रण करू शकत नाही. That's why we need to know the word of God, म्हणून आपण देवाचे वचन जाणून घेतलं be पाहिजे connected to God आणि देवाशी आपण जुडले गेले पाहिजे by His word, त्याच्या वचनाद्वारे, be connected to the church, आणि मंडळीशी आपण जुडले where पाहिजे, the church prays for you, आणि जिथे मंडळी तुमच्यासाठी प्रार्थना करत where there आहे, are people who will encourage you. जिथे लोक तुम्हाला प्रोत्साहन देणार. Amen. आमेन. You cannot be isolated. आपण एकटा राहू शकत नाही. That's how the devil tries his best to isolate you from the believers. म्हणून शैतान आपला उत्तम प्रयत्न करत आहे की तो तुम्हाला विश्वासापासून दूर करतो, एकटा करतो. Many years back I shared even about this vision, आणि अनेक वर्षांपूर्वी मी तुम्हाला हे दृष्टांत सांगितले how होते when believers lag behind, की कसं जेव्हा विश्वासू मागे राहतात, the devil attacks them. शैतान त्यांच्यावर हमला करतो. You know, as they are going together, जसं ते एकत्रित चालले आहे, the devil doesn't get any place. शैतानाला कुठलाही जागा मिळत नाही जेव्हा But ते एकत्रित असतात. as they lag behind, पण जसं ते मागे एकटे राहतात, जैसा ऐसा आत्मिक इसमें कम हो जाते, कमजोर हो जाते, पीछे रह जाते, तो उन लोग को टारगेट बनाता है. So it's always good to be moving with the believers, म्हणून खूप चांगलं आहे की तुम्ही विश्वासू लोकांची संगती धरले पाहिजे walking in the light. आणि प्रकाशात चालले पाहिजे, And God is in the light, कारण देव प्रकाशात आहे and we have continuous fellowship with God. आणि आपला निरंतर सहभागिता देवाबरोबर असतो. Amen. When Amen. you walk in the light, जेव्हा आपण प्रकाशात चालतो, you have fellowship with God, तुमच्या सहभागिता देवाबरोबर होतो, because God is light. कारण देव प्रकाश आहे. Amen. आमेन. And I was telling my wife, आणि पास्टर मला सांगत होते, it's good that we are in the ministry. चांगलं आहे की आम्ही सेविकामध्ये आहे, It's good that we have something to do. आणि चांगलं आहे की आपल्यासाठी काय करायला आहे. So busy in the ministry, in the work Amen. of the Lord. प्रभूच्या सेवामध्ये, सेविकामध्ये, कामामध्ये इतकं व्यस्त And आहे. there is no joy in the world today. नाहीतर आज जगामध्ये काहीच आनंदच Whether you're नाही. rich or poor, आपण श्रीमंत असू किंवा गरीब whether असू, your name or you're famous, तुम्ही प्रसिद्ध आहात किंवा तुम्हाला नाव आहे, but people are not happy. पण लोक काही सुखी नाही. They're having fear. त्यांच्यात भीती आहे. Amen. आमेन. पैसा इतना है, नाम है, शौहरत है, सब है, पर घर में बैठा है डर के. क्या फायदा, कुछ मजा नहीं कर सकते, बाहर वातावरण ऐसा है, क्या मजा करने का. What life. आणि कसं जीवन आहे. Praise God, we are busy in the Lord's work, प्रभूची स्तुती असो, आपण प्रभूच्या कामामध्ये व्यस्त आहे, and the word of God is the light आणि देवाचे वचनच प्रकाश आहे, which always keeps you free from darkness. जे नेहमी तुम्हाला अंधकारापासून दूर It ठेवतो, keeps you free from bondages. तुम्हाला बंधनापासून मुक्त करतो. Amen. आमेन. Hello, you need the light. आणि तुम्हाला प्रकाशाची नेहमी गरज आहे. And Jesus said, I am the light. आणि येशू म्हटलं की मी प्रकाश आहे, The word is the light. आणि वचनच प्रकाश आहे, We need the light. आणि तुम्हाला प्रकाशाची गरज आहे. Amen. आमेन. You cannot be isolated and be under lockdown and not go out and do all the spiritual things. आणि तुम्ही एकटा राहू शकत Okay. नाही, टाळेबंदी मध्ये राहू शकत नाही, आणि तुम्ही बाहेर निघत नाही, आणि मग काय तुम्ही करू शकत नाही. Okay, today I'll teach you. आज मी तुम्हाला शिकवणार आहे. You know, a Christian is a blessed person. एक ख्रिस्ती एक आशीर्वादित व्यक्ती आहे. He's actually the house of God. तो खरोखर देवाचं घर आहे. He's actually the temple of God. तो खरोखरच देवाचं मंदिर आहे, God dwells in the temple, आणि देव मंदिरात निवास करतो, and He has made us His temple. आणि देवाने आपल्याला त्याच्या मंदिर बनवले आहे. Amen. Amen. His presence is always there, आणि त्याचे सानिध्य नेहमी आहे, and you are such person. आणि तुम्ही असं व्यक्ती आहात. That's what we're going to see today. आणि हीच गोष्टी आज आपण पाहणार आहे. God sent Jesus देवाने येशूला on पाठवले this earth ह्या पृथ्वीवर to finish the work of salvation, तारणाचे काम पूर्ण करण्यासाठी, healing and blessing. आरोग्य व आशीर्वादाची काम. And salvation, what the Lord has done, is a full package. आणि तारण जो प्रभूने जो तारणाचं काम केलंय तो एक संपूर्ण पुडा आहे, Everything is included in that package. आणि सगळं गोष्टी त्या तारणाच्या पुडामध्ये समावेश And आहे. it is for everyone, आणि हा जो पुडा आहे सर्वांसाठी आहे. whoever you are, आणि तुम्ही जो कोणी असेल, good or bad, चांगले असेल किंवा Rich or वाईट असेल, poor. श्रीमंत किंवा गरीब असेल, it is for everyone. आणि ही गोष्टी सर्वांसाठी आहे, Anyone can take advantage. आणि कुणी ह्याचा फायदा घेऊ शकतो. When you know the word जेव्हा तुम्हाला वचन माहिती आहे, and live by the word means live by faith. आणि जेव्हा तुम्ही वचनाने जगत आहे म्हणजे विश्वासाने जर तुम्ही जगले,
And the one person that brought the blessing is Jesus. आणि एक व्यक्ती ज्यांनी आशीर्वाद आणले आहे तो आहे येशू. Amen. Amen. I daily thank God for Jesus. आणि मी दररोज देवाला धन्यवाद देतो येशूसाठी. What a blessing he is. आणि किती महान आशीर्वाद येशू आहे. Because of him, आणि येशू ख्रिस्तामुळेच we are saved. आमच्या तारण झाले आहे. Because of him, आणि येशू ख्रिस्तामुळे we are healed. आम्ही We आरोग्यदायी are blessed. आम्ही We are आशीर्वादित delivered. आमची सुटका झाली आहे. If it was not him, जर येशू नसते oh man, we had no hope. मग आपल्याला काही आशा नसते. Jesus has given us hope. आणि येशूनेच आपल्याला आशा दिलेली आहे. Amen. आमेन. Never leave this person. आणि येशूला कधी सोडू नका. You know, I would have spoken to you about something about heaven. आणि मी तुम्हाला स्वर्गाविषयी काय सांगितले असते. You know, when I was reading about Apostle Paul, जेव्हा मी प्रेषित पौलाविषयी He was taken to heaven. वाचत होता जेव्हा तो स्वर्गात घेतला गेला and when he saw heaven, आणि जेव्हा त्यांनी स्वर्ग पाहिले I'm talking about the third heaven, आणि मी तिसरा स्वर्गाविषयी बोलत he आहे. was so shocked. आणि तो इतका आश्चर्यचकित झाला I mean, he never thought heaven would be like this. आणि त्याने कधीच विचार केला नाही की स्वर्ग असं असेल. And when he came down, आणि जेव्हा तो खाली आला he didn't say anything. त्यांनी काही एक शब्द देखील Why? सांगितले नाही का. You know, Holy Spirit said, पवित्र आत्माने सांगितले. because even it was difficult for him पौलाला देखील कठीण होता to, what do you call, even comprehend that heaven is like this. आणि त्याला अनुमान देखील नव्हता की स्वर्ग असं इतकं चांगलं असेल. It was going beyond his believing. आणि त्याच्या विश्वासाच्या पलीकडे स्वर्ग होता. If I have seen it, आणि जर मी पाहिले आहे and it is so difficult for me, मग मला खूपच कठीण if I होणार. tell them, जर मी त्यांना सांगितले they will reject me. ते माझ्या नाकारच करणार. For such stunning things आणि इतकं आश्चर्यचकित are गोष्टी in heaven for us, स्वर्गामध्ये आहे it आपल्यासाठी. is beyond our comprehension. ही आपल्या कल्पनाच्या पलीकडे अशी So गोष्टी आहे Paul स्वर्गामध्ये. never spoke in the beginning for म्हणून years. देवाने पौलाने खूप वर्षापर्यंत काय And सांगितले even नाही. what he spoke was very less. आणि जो त्यांनी सांगितले तो देखील खूप थोडा होता. Let me tell you, तुम्हाला सांगू द्या. even if today those who know about heaven, जरी आज ज्या लोकांना स्वर्गाविषयी माहिती I आहे speak to you, आणि जर ते तुमच्याशी बोलले there are many religious Christians असं खूप धार्मिक ख्रिस्ती आहे who would say that that man of God is false. असं खूप धार्मिक ख्रिस्ती आहे जे बोलेल की तो देवाचा सेवक खोटा आहे तो So खोटा बोलतो. even that time, म्हणून त्यावेळी देखील Apostle Paul thought, no, let it be. I will not share about this. प्रेषित पौलाने विचार केले की असंच राहू दे, मी लोकांना सांगणार नाही. That way they are rejecting me because of the grace message. आणि कृपेच्या संदेशामुळे तसंच ते माझा नाकार So करतच let me आहेत. not bring the heavenly vision. म्हणून मी स्वर्गीय दृष्टांतर त्यांना सांगणारच नाही. Even till today, आजपर्यंत देखील many have been taken into heaven. अनेक लोक स्वर्गात घेतले गेले Though there होते. are false things also, जरी खोटी गोष्टी देखील आहे but there are true things too. पण खरी गोष्टी देखील Where आहे many Christians won't accept it. जिथे अनेक ख्रिस्ती त्या गोष्टींचा स्वीकार करणार नाही. You can never think that heaven could be like this आणि तुम्ही कधीच विचार करणार नाही की स्वर्ग असं असू because of शकतो. the religious mentality. कारण आपल्यामध्ये ती धार्मिक मानसिकता आहे म्हणून. First, we must remove that प्रथम आपण ती धार्मिक मानसिकता काढले पाहिजे. because the way we think, कारण ज्या प्रकारे आम्ही pastor विचार means करतो he must wear tie, पास्टर म्हणजे त्यांनी टाय घातला he पाहिजे must wear one coat, आणि he त्यांनी must कोट wear this, घातले पाहिजे he must not laugh. आणि पास्टरांनी हसले नाही पाहिजे. This is all set up religion आणि that हे we follow. आणि हे सर्व स्थापित केलेले धर्म आहे ज्याचे आपण अनुकरण करतो. We stress more on our externals. आपण बाहेरच्या गोष्टींवर अधिक जोर देतो. That's why in these last days, म्हणून ह्या शेवटच्या दिवसांमध्ये God will give you new revelations देव about तुम्हाला heaven. स्वर्गाविषयी नवीन प्रकटीकरण देणार. You know what the Lord says is, आणि प्रभू काय म्हणत आहे ती अशी आहे, unless you come out of the old, जोपर्यंत तुम्ही जुन्या गोष्टीतून बाहेर निघत नाही you cannot enter the new तुम्ही नवीन मध्ये प्रवेश करू शकत नाही or even accept the new. किंवा तुम्ही नवीन गोष्टीचा स्वीकार देखील करू शकत नाही. That's why God is not taking many into the new म्हणून देव अनेक लोकांना नवीन गोष्टीमध्ये घेऊन जात नाही because they will reject it. कारण ते लोक त्या गोष्टीचा नाकार करणार. That's why I have never spoken about the new. म्हणून मी नवीन गोष्टीविषयी Very सांगितलंच नाही. rarely here and there I speak आणि इथे तिथे मी थोडं बोललं असेल because Christians have not come up to that maturity कारण ख्रिस्ती लोक त्या प्रौढप्रतपर्यंत आले नाही accept anything new. आणि ते कुठल्याही नवीन गोष्टीचा स्वीकार करत As नाही. long as you expect something new, God will not take into the new. आणि जोपर्यंत तुम्ही नवीन गोष्टीची अपेक्षा करत नाही तोपर्यंत देव तुम्हाला नवीन गोष्टीकडे घेऊन जाणारच Amen. नाही. आमेन. He will not take you into the new. प्रभू तुम्हाला नवीन गोष्टीकडे घेऊन जाणार In नाही. fact, Paul did not even share it. आणि पौलाने सांगितले देखील नाही.
Amen. आमीन. God is so good. देव इतका चांगला आहे. Our Father is so good. आपला देव पिता खूप चांगला आहे. Okay. So Jesus is a package of blessing. येशू आशीर्वादाचे एक पुडा आहे. Romans 15:29 says, आणि रोमकरास 15:29 म्हणत आहे, Apostle Paul says, प्रेषित पॉल म्हणत आहे, I know. मला माहिती आहे. See, he knew something. आणि त्याला काहीतरी माहिती होता. I don't know whether we know. आणि मला माहिती नाही की आम्हाला माहिती आहे की नाही. He had this revelation. आणि त्याच्याकडे ही He प्रकटीकरण had this होतं. knowledge. आणि त्याच्याकडे ही ज्ञान होती. He said, त्यांनी सांगितले, one thing I know. एक गोष्टी मला माहिती When आहे. I come to you, आणि जेव्हा मी तुमच्याकडे येणार, when I come to you, जेव्हा मी तुमच्याकडे येणार, I will come in the full measure of the blessing आणि of Christ. मी ख्रिस्ताच्या पूर्ण आशीर्वादाच्या माप घेऊन तुमच्याकडे This येणार. is when I come to you, आणि म्हणत आहे जेव्हा मी तुमच्याकडे I येणार, bring the blessing of Christ to you. मी ख्रिस्ताचा आशीर्वाद तुमच्याकडे घेऊन येतो. Amen. आमेन. The preacher must know this. आणि उपदेशकांना हे When समजले he पाहिजे. comes, he doesn't come empty. आणि जेव्हा प्रचारक येतो तो रिकामा He येत नाही. comes with the blessing of Christ. तो ख्रिस्ताचा आशीर्वाद घेऊन येतो. Amen. आमेन. This is so wonderful. आणि ही खूपच अद्भुत Paul आहे. had no doubt आणि पौलामध्ये कुठलाही शंका नव्हती that we could walk in the blessing of Christ. की आम्ही ख्रिस्ताच्या आशीर्वादामध्ये चालू शकतो. Amen. आमेन. See, there's a blessing in Christ. ख्रिस्तामध्ये एक आशीर्वाद आहे. He is the one who brought blessings. आणि ख्रिस्तानेच आशीर्वाद आणले. That's the reason God sent him, आणि ह्याच कारणासाठी देवाने येशूला for पाठवले our sake, आपल्यासाठी, that we may be blessed. जेणेकरून आम्ही आशीर्वादित होऊ. Amen. आमेन. That's the reason Jesus came. आणि ह्या कारणासाठीच येशू आले. Not only to be blessed in heaven, फक्त स्वर्गामध्ये आशीर्वादित होण्यासाठी नाही, right here on this earth. आणि थेट ह्या पृथ्वीवरच. You know, once Holy Spirit was giving me a revelation about, God says, I will spread a table before your enemies. आणि पवित्र आत्मा एकदा मला प्रकटकरण देत होता की तुमच्या शत्रूंच्या पुढे मी एक मेज मांडणार आहे. Not in heaven. स्वर्गामध्ये It नाही, means on this earth. म्हणजे या पृथ्वीवर. Because there are no enemies in heaven. कारण स्वर्गामध्ये आपलं कुठलाही शत्रू नसेल, Hello. No darkness in heaven. स्वर्गामध्ये अंधकार नसेल. He's going to spread a table, आणि तो मेज मांडणार a आहे, blessing. आशीर्वादाची मेज. Amen. आमेन. In the midst of trouble, आणि संकटाच्या मध्ये you'll be free. तुम्ही बंधमुक्त असेल. Where there's pandemic, जिथे सर्वत्र महामारी आहे, it shall not come to you. ती तुमच्या जवळ येणार नाही. It's a table of blessing. आणि ही आशीर्वादाची एक मेज आहे. Amen. Amen. Hello. That's who our God is. आणि असंच आपला देव परमेश्वर आहे. And all this is done because of Jesus. आणि हे सर्व गोष्टी येशू ख्रिस्तामुळेच झाली आहे. If you don't grow in Jesus, जर तुम्ही येशूमध्ये वाढले if नाही, you don't grow in faith, जर तुम्ही विश्वासात वाढले you नाही, will miss the blessings. तुम्ही आशीर्वादाला चुकवणार. Many have been, this pandemic, आणि ही जी महामारी आहे, many have come close to the Lord. अनेक लोक ह्यामुळे देवाच्या जवळ आले They have आहेत, become more faithful. ते अधिक विश्वासू झाले But आहेत. some disregarded. पण काय लोकांनी ह्या गोष्टीच्या दुर्लक्ष केले. कोई तो ये पैंडेमिक में भी सुधरा नहीं. उनको और कुछ एक्सपेक्ट कर रहे बड़ा आने का. ऐसे भी लोग. But some have come close to God. पण काय लोक देवाच्या अगदी जवळ आले आहे. Some have understood काय लोकांना कळले आहे to make their life clean. की त्यांनी आपल्या जीवनाला शुद्ध केले पाहिजे. They changed their life. त्यांनी आपलं जीवन सुधारले. Okay. So Paul had no doubt that we could walk in the blessing of God. आणि पौलामध्ये मुळीच शंका नव्हते की आपण देवाच्या आशीर्वादामध्ये चालू शकत आहे And म्हणून, that we can bring the blessing of God to you. की आणि आम्ही देवाचे आशीर्वाद तुमच्याकडे घेऊन येऊ शकत आहे. It is not God who chooses on आणि- or off. आणि देव काय निवड करत नाही की तो आशीर्वाद देणार किंवा नाही आज देणार. स्विच ऑफ है. आणि जसं आपण बटन बंद करतो, प्रभु ने बटन बंद कर दिया, अभी तुम कुछ भी मांगो मिलने वाले नहीं. दूसरा दिन बटन ऑन कर दिया, अभी मांगो मिलेगा. ऐसा नहीं है. Is always on. आणि देव नेहमी उघडाच आहे. The switch is already on. आणि तो जो स्विच आहे नेहमी ऑनच आहे. Because Jesus has finished the work. कारण येशूने आपलं काम पूर्ण केलं आहे. Amen. Amen. It is not God who puts it off. आणि देव तो दिवा बंद करत नाही किंवा बटन बंद करत नाही. It's always on.
आणि तो दिवा नेहमी ऑनच असतो. We are the ones आम्हीच ते लोक आहे who are sometimes on, sometimes off. जे कधी बंद करतात, जे कधी चालू करतात. It's our choice. आणि ही आपली निवड आहे. That's what Deuteronomy 30:19 says. अनुवाद 30:19 म्हणत आहे. The moment you choose life, life flows. आणि ज्या क्षणी तुम्ही जीवनाची निवड करत आहे, जीवन वाहतो. Amen. Amen. It's our choice. आणि ही आपली निवड असते. God never forces, the devil doesn't force. आणि देव बलजबरी करत नाही, शैतान देखील बलजबरी करत नाही. It's our choice. ही आपलीच निवड You know, असते. when I read on Facebook, I write many messages down. आणि जेव्हा मी फेसबुकवर काय वाचतो, मी अनेक संदेश लिहितो. And I had written also about whom you vote. आणि हे देखील मी सांगितले की तुम्ही कुणाला मतदान दिले पाहिजे. When I was writing about Donald Trump, जेव्हा मी डोनाल्ड ट्रम्प विषयी लिहित होता. you're not just voting. आणि आपण फक्त मतदान करत That's नाही. what Holy Spirit told me. आणि असंच पवित्र You're not आत्माने just voting for a person. तुम्ही फक्त एक व्यक्तीसाठी मतदान You are करत नाही, choosing. तुम्ही त्या व्यक्तीची निवड करत आहे. You want light or darkness. तुम्हाला प्रकाश पाहिजे किंवा When अंधकार you know पाहिजे. a person is evil, आणि जेव्हा तुम्हाला माहिती आहे एक व्यक्ती दुष्ट आहे, yet you vote for that person, तरी तुम्ही त्या व्यक्तीला मतदान you देता. are choosing darkness. तुम्ही त्या व्यक्तीची निवड करत आहे. And you open darkness into your life. आणि मग तुम्ही अंधकाराला उलगडीच करत आहे And your तुमच्या family. जीवनात आणि तुमच्या कुटुंबावर. Many don't know this. अनेक लोकांना ही गोष्टी माहिती नाही. It's your choice. आणि ही तुमची निवड असते. You open the door to light or darkness. तुम्ही प्रकाशाकडे किंवा अंधकाराकडे तुमच्या दार उघडत आहे. Many have not seen their life that way. अनेक लोकांनी आपलं जीवन असं Many पाहिलेच times नाही. you have chosen wrong. अनेकदा आम्ही चुकी गोष्टीच्या And निवड you केले open the door. आणि आपण दार उघडले आहे. Every time our choice plays. आणि दरवेळेस आपलं निवड काम करतो. You're a responsible person. तुम्ही एक जबाबदार God व्यक्ती has आहात. given you free will. देवाने तुम्हाला एक स्वतंत्र इच्छा दिली आहे. That's why God says, म्हणून देव म्हणत here आहे is light, here is darkness. इथे प्रकाश आहे, इथे अंधकार Here is आहे. life, here is death. इथे जीवन आहे, इथे Here मरण is आहे. blessing, here is curse. इथे आशीर्वाद आहे, इथे You शाप आहे. choose. तुम्ही निवड करा. Every time you make a choice, आणि दरवेळेस जेव्हा तुम्ही निवड करत आहे whatever you do in life, आणि जे पण तुम्ही जीवनात करत you आहात, are choosing between light and darkness. तुम्ही प्रकाश व अंधकारामध्ये निवड करत आहे. Amen. आमेन. And that is the door that opens in your life. आणि तोच दार तुमच्या जीवनामध्ये उघडतो ज्या गोष्टीची तुम्ही It's निवड not करत God आहे. putting something in your life असं नाही negative. की देव तुमच्या जीवनामध्ये काय नकारात्मक You गोष्टी घालतो. choose negative. तुम्ही नकारात्मक गोष्टीची निवड करत आहे म्हणून. Amen. Amen. That's why you can never blame God. म्हणून आपण देवावर कधीच दोष Why लावू this is शकत नाही. happening? Why that is happening? आणि ही गोष्टी का घडत आहे, तो गोष्टी का घडत Because आहे. He has not chosen darkness for your life. कारण देवाने अंधकाराची निवड तुमच्या He जीवनासाठी never केली. chooses evil for your life. आणि देव तुमच्या जीवनासाठी कधीच He never वाईटाची निवड chooses sickness and disease for आणि your life. देव तुमच्या जीवनासाठी आजार व रोगाची He निवड never करत नाही. chooses the devil to attack you. आणि देव निवड करत नाही जेणेकरून शैतान तुमच्यावर हमला करतो. No. नाही. He is not making a choice for you. आणि देव तुमच्यासाठी निवड करतच नाही. He says in the Bible, आणि देव शास्त्रामध्ये in स्पष्ट Deuteronomy सांगितलं 30:19, आणि अनुवाद 30:19 मध्ये and even other passages, आणि इतर अध्यायांमध्ये देखील. here is life, आणि इथे Here is जीवन आहे, death. इथे मरण आहे, here is light, इथे Here is प्रकाश आहे, darkness. इथे अंधकार आहे, here is blessing, इथे आशीर्वाद here is आहे, curse. इथे शाप You आहे. can write a big list. आपण मोठा यादी लिहू And शकतो. then he said, you choose. आणि मग ते म्हणत आहेत तुम्ही निवड करा. Look at this. आणि ह्या गोष्टीकडे बघा. The life we are having today आणि जो जीवन आज is the आपल्याकडे choices we have made yesterday. आणि ती जी निवड आम्ही काल केली होती त्याच्यामुळे आज आपण हे जीवन जगत आहे. Amen. आमेन. Never blame God. आणि देवावर कधीच दोष Never लावू नका. blame anyone. आणि कुणावरही दोष Not लावू even नका. your husband, your wife. आणि तुमच्या पतीवर Or देखील your नाही, children. पत्नीवर देखील नाही, लेकरूंवर देखील तुम्ही दोष लावू नका. That's what the devil wants. आणि असं शैतानाला पाहिजे. To shake off your responsibility. I'm not responsible. Someone else is responsible for my life. आणि मी काय जबाबदार नाही, इतर कोणीतरी माझ्या जीवनासाठी जबाबदार आहे असं शैतानाला No. पाहिजे की तुम्ही सांगितले पाहिजे. असं नाही. You stand for yourself. तुम्ही स्वतःसाठी उभे राहा. Amen. आमेन. When you're married, जेव्हा you तुम्ही know, विवाहित say, wife तुम जाओ प्रार्थना करो हाँ, मेरे लिए अच्छा रो रो के उपास करके प्रार्थना करो. ऐसा बोल सकता है? मैं घर में टीवी देखता हूँ. ऐसा नहीं हो सकता. फिर ऐसा ही बोलने का, तुम वाइफ तुम मेरे लिए खाना खाओ हाँ, मैं उपास रहता हूँ. ऐसा बोलेगा? ऐसा नहीं बोलेगा. खाने का टाइम हम ज्यादा खाएगा. No, it's not that way. You have to choose असं प्रकारे नाही, तुम्ही निवड केले पाहिजे. every moment of your life. तुमच्या जीवनाच्या दर You क्षणामध्ये are choosing. तुम्ही निवड करत आहात. Amen. आमेन. Even your thoughts. तुमच्या विचार You देखील are choosing. तुम्ही त्या विचाराची Even निवड, your words. तुमचे शब्द You are देखील choosing. तुम्ही त्या शब्दाची निवड What you कर. hear. तुम्ही काय ऐकत You are आहात, choosing. तुम्ही निवड करत Your आहात. friends. तुमचे You मित्र, are choosing. तुम्ही तुमच्या मित्रांची निवड करत आहे.
Amen. आमेन. Everything you are choosing in life. आणि प्रत्येक गोष्टीची निवड तुम्ही तुमच्या जीवनात So करत how आहात. can you blame God? मग तुम्ही कसं देवावर दोष लावू God did शकत? not choose that sickness for you, आणि देवाने त्या आजाराची निवड that तुमच्यासाठी, disease for you, तो रोगाची निवड तुमच्यासाठी केले that नाही. curse for you, तो शापाची निवड that तुमच्यासाठी poverty देवाने, for you. ती दरिद्री देवाने तुमच्यासाठी निवडले नाही. He paid it all. आणि देवाने सर्व गोष्टीची Do फेड you केली. know what Jesus did आणि तुम्हाला माहिती आहे जो येशूने केला आहे, was a legal transaction. आणि ते कायदेशीर एक गोष्टी होती, रद्द बदली कायदेशीर होती. किया है in the court of law. आणि न्यायालयात त्यांनी ती कायदेशीर गोष्टी कार्य करून दाखवले. Amen. आमेन. एक बार कायदा हो गया तो कोई कुछ नहीं कर सकता. वो spiritual realm में legal transaction has been done. आणि आत्मिक जगामध्ये कायदेशीर जी गोष्टी आहे, कागदपत्र झालेली आहे. Amen. आमेन. We have won the case. आपण ती जी केस आहे जिंकली आहे. Jesus did it for us. आणि येशूने ती आपल्यासाठी केली आहे. The Bible uses the words like advocate, आणि जो कैवारी आहे, legal terms. आणि कैवारी हा शब्दाचा उपयोग केला आहे शास्त्रामध्ये. Amen. आमेन. So never blame God. म्हणून देवावर कधीच दोष लावू नका, Never blame anyone. आणि कुणावर दोष लावू नका. If you blame others, you'll forget about yourself. जर तुम्ही इतरांवर दोष लावले तर मग तुम्ही स्वतःला विसरून जाणार. Okay, let's go further. आपण पुढे जाऊया. So, one of the beautiful words or truths in the Bible, आणि शास्त्रामध्ये एक सुंदर शब्द किंवा जो सत्य आहे, the Lord says that you're a new creature, आणि प्रभूने सांगितले की तुम्ही नवीन सृष्टी a आहात, new species, आणि एक नवीन प्रकार आहे, not having the past. आणि तुमच्याकडे भूतकालच नाही. Amen. आमेन. Whatever was your past, आणि जी काय तुमची भूतकाल असेल it's your past. ती तुमची भूतकाल होती. God doesn't see that. देव तुमच्या भूतकाल God पाहतच, does not even remember it. आणि देव तुमच्या भूतकालाच्या स्मरण देखील करत नाही. Amen. आमेन. You are a new person. तुम्ही एक नवीन व्यक्ती आहात. It's the devil that takes us back. आणि शैतानच आपल्याला मागील गोष्टीकडे घेऊन जातो. तुम्हारा बाप को था इसके लिए तुमको हो गया, तुम्हारा परिवार ऐसा था इसके लिए तुम्हारा ऐसा है, वो दोस्त है, because he wants you to live the old life. कारण शैतानाची इच्छा आहे की तुम्ही जुना जीवनच जगले पाहिजे. So the thing you must know is this: म्हणून एक गोष्टी तुम्ही जाणून घेतली पाहिजे, ती अशी आहे, since you are a new creation, तुम्ही एक नवीन निर्मिती आहे, म्हणून you are a habitation of blessing. तुम्ही आशीर्वादाचे एक निवासस्थान आहे, A giver of blessing, आणि आशीर्वादाचे एक देणारा a आहे, conveyor of blessing. आणि आशीर्वाद सोपून देणारा व्यक्ती आहे. Amen. आमेन. Even your words contain blessing. आणि तुमच्या शब्दांमध्ये देखील आशीर्वाद आहे, Your presence brings blessing. आणि तुमच्या सान्निध्यच आशीर्वाद घेऊन That's येतो. who you are. आणि तसंच तुम्ही आहात. You are a blessing. तुम्ही एक आशीर्वाद आहे. It doesn't happen by doing some good deeds. आणि काही चांगलं कृत्य करून, कार्य करून ही गोष्टी It होत नाही. happens by believing. आणि ही गोष्टी घडतो फक्त विश्वासाने. That's why in Christianity, म्हणून ख्रिस्तीपणामध्ये more than doing, आणि करण्यापेक्षा अधिक, earning, आणि कमाईपेक्षा trying to अधिक, merit, आणि योग्य होण्याच्या trying ऐवजी, to perform, आणि कृती करण्याच्या ऐवजी, is the knowledge of God's word. आणि ती देवाच्या वचनाचे ज्ञान आहे, The right knowledge आणि योग्य ज्ञान आहे, that brings faith. जो विश्वास घेऊन येतो, And by faith you receive. आणि विश्वासाने तुम्हाला सर्व प्राप्त होतो. Amen. आमेन. In Christianity, it is more of hearing. आणि ख्रिस्तीपणामध्ये अधिक ऐकणे आहे. That's why what you hear is very important. म्हणून जे तुम्ही ऐकत आहे ती खूप महत्वाची आहे. Because God says without faith, it is impossible to please Him. कारण देव म्हणत आहे विश्वासाशिवाय त्याला संतुष्ट करणे अशक्य आहे. What is faith? आणि विश्वास काय आहे? The knowledge of God's word. आणि देवाच्या वचनाच्या ज्ञानच विश्वास That आहे. means you can say याचा अर्थ आहे की तुम्ही बोलू शकत आहे, the right knowledge of God's word आणि देवाच्या वचनाचे योग्य ज्ञान that you're hearing, जे तुम्ही ऐकत आहे, you can please God. ह्या गोष्टीने तुम्ही देवाला संतुष्ट करू शकत आहे. Amen. आमेन. Look at this. आणि ह्या गोष्टीकडे तुम बघा. जो आए हो और वचन सुन रहे हो, that pleases God. आणि तुम्ही इथे आले आहे, वचन ऐकत आहे, हीच गोष्टी देवाला प्रसन्न करत आहे. You let the word of God change your life. आणि तुम्ही देवाच्या वचनाला तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन आणण्याची परवानगी देतात. That's the way God works. आणि अशा प्रकारे देव काम He करतो. sends His word to heal you. आणि देव त्याच्या वचन पाठवतो तुम्हाला आरोग्य Whatever देण्यासाठी. is your problem, आणि जी काही तुमची समस्या, God will send the word. देव वचन पाठवणार. You have a financial problem, तुम्हाला आर्थिक समस्या आहे, God speaks to the word. आणि देव वचनाद्वारे And when you बोलतो. believe, आणि जेव्हा तुम्ही विश्वास you are धरता, blessed. तुम्ही आशीर्वादित होतात.
God uses the word. आणि देव वचनाचाच उपयोग When करतो. God created the world, जेव्हा देवाने सृष्टीच्या He निर्माण केलं, spoke the word, त्यांनी शब्द सांगितले and the word did it. आणि शब्दाने ते कार्य घडून आणले. The word is Jesus. आणि तो वचन येशू आहे. Amen. आमेन. In the beginning was the word, and the word was God, and the word was God. आणि सुरुवातीमध्ये वचन होता, वचन देव होता आणि वचनच देव The word होता. was manifested. आणि मग तो वचन प्रगट झाला. That is who Jesus is. आणि असंच येशू आहे आणि तोच येशू आहे. 1 Corinthians 3:16 says, 1 कोरिन्थिकरास 3:16 don't म्हणत you आहे. know? आणि तुम्हाला माहिती नाही. See, what Paul knew, they didn't know. आणि जे पौलाला माहिती होता, दुसऱ्या लोकांना माहिती नव्हता. That means one can know, one cannot know. ह्याचा अर्थ एकाला माहिती असू शकतो, एकाला माहिती नसू शकतो. One who knows has faith, आणि ज्याला माहिती आहे त्याला one विश्वास who आहे. doesn't know has no faith. ज्याला माहिती नाही त्याला विश्वास नाही. You cannot have faith beyond the word. आणि वचनाच्या पलीकडे तुमच्यात विश्वास असू शकत नाही. Faith comes in the word, from the word, through the word. आणि विश्वास येतो वचनामध्ये, वचनाद्वारे आणि वचनामध्येच. You cannot have faith if you don't know the word. आणि जर तुम्हाला वचन माहिती नाही, तुमच्यामध्ये विश्वास असू शकत नाही. Amen. आमेन. If the Lord is telling you walk by faith, जर प्रभू म्हणत आहे विश्वासाने चाला, live by faith, विश्वासाने जगा, that means He wants you to come and hear the word. त्याचा अर्थ आहे की देवाची इच्छा आहे की तुम्ही येऊन वचन ऐकले पाहिजे. Amen. आमेन. Without hearing the word, without the knowledge of the word, there is no faith. आणि वचन न ऐकून वचनाच्या ज्ञान नसून तुमच्याकडे काही विश्वास नसेल. When you're sitting here hearing the word, जेव्हा तुम्ही इथे बसून वचन ऐकत आहे and when you believe, आणि जेव्हा तुम्ही विश्वास धरता, God is able to minister to you. देव तुमची सेवा करायला समर्थ होतो. Know ye not, आणि तुम्हाला माहिती you नाही का, are the temple, तुम्ही मंदिर आहात, the shrine of God, देवाचे निवासस्थान आहे. and the Spirit of God dwells in you. आणि देवाच्या आत्मा तुमच्यामध्ये निवास Say, करतो. don't you know this? आणि तुम्हाला माहिती नाही. That means a Christian is the house of God, ह्याचा अर्थ एक ख्रिस्ती देवाचं घर आहे, पवित्र स्थान आहे. the very temple of God, आणि देवाच्या खराखुरा the मंदिर very आहे. sanctuary of God. आणि देवाच्या खराखुरा निवासस्थान आहे. Amen. आमेन. How do you see yourself? आणि तुम्ही स्वतःला कसं पाहत आहे? You're the temple, तुम्ही मंदिर आहात, a living temple. एक जिवंत मंदिर आहे. Wherever you go, आणि जिथे तुम्ही जात आहात, God goes with you. देव तुमच्या बरोबर जातो. His presence is with आणि you. त्याच्या सान्निध्य तुमच्या बरोबर आहे. His blessing is with you. त्याच्या आशीर्वाद तुमच्या बरोबर You आहे. don't make it happen. आणि तुम्ही ते घडवू शकत But when नाही. you believe, it happens. पण जेव्हा तुम्ही विश्वास धरत आहे तेव्हा ती गोष्टी घडतो. Amen. आमेन. Just by believing. आणि फक्त विश्वास केल्याने. Believing is being conscious आणि विश्वास धरणे म्हणजे of जाणीव what the word ठेवणे of God says about me. की जो देवाचे वचन माझ्याविषयी बोलत आहे. Amen. आमेन. You are saying what God says. आणि तुम्ही तसंच बोलत आहे जो देव बोलतो. And the devil has no right. आणि शैतानाला काय अधिकार नाही. Amen. आमेन. That's the way God works. आणि असं प्रकारे देव काम करतो. You speak the word. तुम्ही वचन For बोलता, yourself. तुम्ही स्वतःसाठी वचन It बोला. means God is speaking आणि असं आहे की देव बोलतो in that situation. त्या परिस्थितीमध्ये. Whatever is your problem, आणि जी काय तुमची when you समस्या, speak the word, जेव्हा तुम्ही वचन it is बोलता God speaking for that situation for आणि you. तो असा आहे की देव असतो परिस्थितीसाठी तुमच्यासाठी बोलत आहे. Amen. Amen. You are the word manifested. आणि तुम्ही तो वचन आहे जो प्रकट झालेली It's आहे. not in the. It's not just to keep in the Bible. आणि ते शब्द फक्त शास्त्रामध्ये नाही, You are the manifesting of the word. तुम्ही त्या वचनाचे प्रकटीकरण आहे. When the word says healing, जेव्हा वचन बोलतो आरोग्य, where is the healing? आरोग्य कुठे आहे? Where is the healing? आरोग्य कुठे आहे? You are the healing. तुम्हीच तो आरोग्य आहे. Amen. आमेन. If the devil has to see, जर शैतानाला he बघायचं has आहे, to see you. त्यांनी तुम्हाला पाहिले पाहिजे. If someone asks God, where is the healing? जर कोणी देवाला विचारले आरोग्य कुठे आहे, Look at this. ह्या गोष्टीकडे बघा. Amen. आमेन. You are that manifestation. तुम्हीच तो प्रकटीकरण You आहे. are the reality. तुम्हीच तो अस्तित्व You आहे. are the evidence. आणि तुम्हीच तो You are पुरावा, the proof the word of God is true. आणि तुम्हीच तो पुरावा आहे की देवाचे वचन खरं आहे. Amen. Amen. Hello. See yourself that way. आणि स्वतःला असंच बघा. It is God who has chosen to live in you आणि देवानेच निवड केला आहे की तो तुमच्यामध्ये निवास करणार, so that you be a blessing. जेणेकरून तुम्ही एक आशीर्वाद होणार. Amen. आमेन. Not only a blessing for yourself, but a blessing even to others. फक्त स्वतःसाठी आशीर्वाद नाही, पण इतरांसाठी देखील तुम्ही आशीर्वाद To bring होणार. salvation, तारण आणण्यासाठी, healing, आरोग्य, prosperity, उन्नती, deliverance, सुटका and help the world through you. आणि जगाची मदत तुमच्याद्वारे होणार. God will not work apart from you. आणि देव तुमच्याशिवाय तर काम करणारच अगर नाही. प्रभु कुछ भी काम करने का तुम्हारा द्वारा ही करेगा हो. You are the temple.
तुम्ही मंदिर आहे म्हणून प्रभू तुमच्याद्वारेच काम करणार. Amen. आमेन. तुम्हारे बगैर प्रभु काम ही नहीं कर सकता है. इसके लिए हम प्रभु को नहीं बोल सकते, प्रभु वो देखो ऐसा उसको करो. प्रभु बोले नहीं नहीं मैं ऐसा नहीं कर सकता. मैं जो भी करता हूँ तुम्हारा द्वारा करता हूँ. तुम करते हो तो मैं करता हूँ. Amen. Amen. Hello. See, the problem with Christians is they think that God is separate. आणि ख्रिस्ती लोकांबरोबर समस्या अशी आहे की त्यांना वाटत की देव वेगळाच आहे, I'm separate. मी वेगळा आहे. तो आपण प्रभु को प्रभु दया करून काहीतरी करा. प्रभु काय नाही करणार. तुम करने पड़ेगा. प्रभु तुम्हारे में है. Amen. Amen. Hello. When you move, God moves. जेव्हा तुम्ही हालतात तेव्हा देव हालतो. What you bind, आणि what you जे तुम्ही बांधतात ते तुम्ही प्रतिबंध will be करतात, restricted from heaven. त्या गोष्टीची प्रतिबंध होणार स्वर्गातून. What you do, आणि जे तुम्ही करणार heaven does. स्वर्ग तोच करणार. But we are telling heaven to do first. पण आपण स्वर्गाला प्रथम म्हणतो की स्वर्ग तुम्ही करा. Here is where we have not understood the word in a right way. इथेच आपण वचनाला एक योग्य रीतीने समजून घेतले There नाही. are many Christians. अनेक असं ख्रिस्ती आहे, They are hearing the wrong word. ते चुकीचं वचन ऐकत आहे. You know, I always say that it is easy to preach that word. Very easy. आणि मी तुम्हाला सांगितले तो वचनाचा प्रचार करणे अगदी सोपा आहे. Though for the new people it is good because they have a wrong thought about who God is. आणि जरी नवीन लोकांसाठी ही चांगली गोष्ट आहे, कारण त्यांच्यामध्ये देवाविषयी एक चुकीचं चित्र आहे म्हणून. प्रभु अच्छा है, प्रभु दयालु है, प्रभु ये है वो नए लोगों के लिए अच्छा है जिसको माइंड अभी भी ओल्ड है कि परमेश्वर गुस्से वाला है, वो बीमारी डाल देगा, बच्चे को मार देगा, उनके लिए ये थॉट अच्छा है. But that is not going to change you. पण ही गोष्टी काय तुमच्यामध्ये परिवर्तन करणार, Because God is that way only. कारण देव तसंच आहे. You didn't know it. आणि तुम्हाला ही गोष्टी माहिती नव्हते. That's the basic. आणि ही मूलभूत गोष्टी आहे. That's the basic. आणि ही मूलभूत गोष्टी आहे. Remember what the Lord told Abraham. आणि लक्षात ठेवा देवाने He अब्राहमाला काय said in सांगितलं. Genesis 12:2, आणि उत्पत्ती 12:2 मध्ये त्यांनी I सांगितले, will bless thee आणि मी तुला आशीर्वादित and करणार make thy name great, आणि तुझ्या नावाला थोर करणार and you shall be a blessing. आणि तू एक आशीर्वाद होणार. Look at this. आणि ह्या गोष्टीकडे बघा. First he said, I will bless you आणि देवाने प्रथम अब्राहमाला सांगितले की मी प्रथम तुला आशीर्वाद देणार, personally. वैयक्तिकरित्या आशीर्वाद And करणार. then he also says, आणि मग देव पुढे म्हणतो, and I shall make you a blessing. आणि मी तुला एक आशीर्वाद बनवणार. दोनों अलग है. आणि दोन्ही वेगळी गोष्टी आहे. तुम आशीर्वादित नहीं हो तो तुम कैसा दूसरे के लिए आशीर्वाद बन सकता है. प्रभु तुमको आशीर्वाद बनाता है ताकि तुम आशीर्वादित होते हो सबके लिए, घर में, परिवार में, कहीं पर भी जाओ. You are a blessing. तुम्ही एक आशीर्वाद आहात. And he really did this to Abraham. आणि देवाने खरोखर ही गोष्टी Now, अब्राहम you may बरोबर say, केली. वो तो बराबर है. अब्राहम था ना, वो क्या है? Look, Apostle Paul got the revelation. बघा प्रेषित पौलाला हे प्रकटीकरण अगर प्राप्त. अपोस्टल पॉल नहीं बोलते थे, आजकल का क्रिस्ती बोलते हाँ वो तो ये अब्राहम था, वो तो डेविड था, वो तो ये था, वो था. हमारे लिए नहीं. But Apostle Paul says पण प्रेषित पौल in म्हणत Galatians 3:16 गलातिकर 3:16 मध्ये that the promised blessing wasn't to Abraham alone, की जो अभिवचन होता फक्त अब्राहमासाठी एकटा नव्हता, but to Abraham and his seed. पण अब्राहम आणि त्यांच्या संततीसाठी. Let's read that verse. आपण ते वचन Galatians वाचू. 3:29. गलातिकर 3:29. Now to Abraham and his seed, singular, were the promises made. आणि अब्राहम आणि त्याच्या बी साठी ते अभिवचन केले होते. He said not to seeds as of many, but one. आणि अनेक बियांसाठी नाही जे अनेक लोकांचे आहे, पण फक्त एक बी साठी जो And एकच who is होता. that one seed? आणि तो एक बी कोण होता? He says, आणि ते म्हणत आहे which is Christ. जो आहे ख्रिस्त. Amen. आमेन. Look at this. आणि ह्या गोष्टीकडे बघा. Abraham and to his seed, and that one seed or singular seed is Christ. आणि अब्राहम आणि त्याच्या बी साठी, आणि तो एक वचन जो बी होता तो होता येशू ख्रिस्त. Let's read आपण वाचूया. further. आपण पुढे And वाचू. if you be Christ, आणि जर तुम्ही ख्रिस्ताचे आहात, hello, if you be Christ, आणि जर तुम्ही ख्रिस्ताचे आहात,
2 Corinthians 5:17 says, if any man be in Christ. आणि 2 कोरिन्थियर 5:19 म्हणत आहे, जर कोणी ख्रिस्तामध्ये आहे, If you be Christ, जर तुम्ही ख्रिस्त if आहे, you belong to जर Christ, तुम्ही ख्रिस्ताचे if आहात, you have the life of Christ, मग जर तुमच्यामध्ये ख्रिस्ताचे जीवन आहे, then you're Abraham's seed मग तुम्ही अब्राहमाचे बी आहात and heirs according to the promise. आणि अभिवचन अनुसार तुम्ही वारीस आहात. So that blessing is for you. आणि म्हणून तो आशीर्वाद तुमच्यासाठी आहे. Amen. आमेन. Look at this. आणि ह्या गोष्टीकडे बघा. It is telling you, I will bless you आणि प्रभू म्हणत आहे, मी तुम्हाला आशीर्वाद देणार and make you a blessing. आणि तुम्हाला एक आशीर्वाद You बनवणार. shall be a blessing. तुम्ही एक आशीर्वाद That is होईल. for you. आणि ही गोष्टी What तुमच्यासाठी you आहे. should do? आणि तुम्ही काय केले पाहिजे? Nothing. काय नाही, Hear it ऐकले पाहिजे. till it is registered in your spirit. जोपर्यंत ते तुमच्या आत्मामध्ये नोंद होत नाही, And छापले receive जात it. नाही ते, आणि तुम्ही ते त्याचा स्वीकार करा And live it. आणि त्या अनुसार Thanking जगा. God. देवाला धन्यवाद देऊन, God has blessed me. देवाने मला आशीर्वादित And केले. I am a blessing. आणि मी एक आशीर्वाद आहे. That's all. आणि एवढंच आहे. Amen. आमेन. What a blessing. आणि किती महान आशीर्वाद. Everywhere you go, आणि सर्वत्र जिथे you तुम्ही जाता, carry blessings with you. तुम्ही तुमच्या बरोबर आशीर्वाद वाहतात. When you show up, blessings show up. जेव्हा तुम्ही पुढे येतात तेव्हा आशीर्वाद पुढे येतात. Whether people realize it or not, जेव्हा लोकांना कळत आहे किंवा नाही, it doesn't change the fact आणि ही हकीकत तर बदलत नाही that you are a conveyor of की blessings. तुम्ही आशीर्वादाच्या देणारा आहे. If people don't believe in you, जर लोक तुमच्यावर विश्वास करत they नाही, will miss the blessing. मग त्या आशीर्वादाला गमावणार. But you always carry the blessing. पण तुम्ही नेहमी आशीर्वाद वाहत आहे. Amen. आमेन. अगर वो बोला नहीं ये क्या, ये कुछ नहीं कर सकते, ये क्या, तुमको नहीं मिलने वाला. But that doesn't mean you don't carry the blessing. पण याचा अर्थ असं नाही की तुम्ही आशीर्वाद वाहत नाही. Anyone can receive anything from God even just by touching you because you're a blessing. आणि कुणी देवापासून आशीर्वाद प्राप्त करू शकत आहे फक्त तुम्हाला स्पर्श करून, कारण तुम्ही स्वतः एक आशीर्वाद आहे म्हणून. If a person believes, जर एक व्यक्ती विश्वास करतो, if a sick person believes जर एक आजारी व्यक्ती विश्वास करतो that you're a born again Christian, की तुम्ही एक नवीन जन्मलेले ख्रिस्ती and you आहात have God's spirit in you, आणि तुमच्यामध्ये देवाची आत्मा आहे, and he decides, oh, even if I touch him, आणि तो बोलतो जरी मी ह्या व्यक्तीला स्पर्श केला, I'll be healed. मी आरोग्यदायी होणार, You'll be healed त्याला आरोग्य मिळेलच, because you're a blessing. कारण तुम्ही स्वतः एक आशीर्वाद आहे. Amen. Amen. But people don't believe that way. पण लोक अशा प्रकारे विश्वास धरत नाही. Let me show you from the Bible and we'll close. आणि तुम्हाला शास्त्रामधून दाखवून बंद करतो. In Mark 5:30, आणि मार्क 5:30 मध्ये a lady, आणि एक बाई a woman with an issue of blood, आणि एक रक्तस्रावाची जी स्त्री 12 होती years. 12 वर्षापर्यंत, even without the master's consent, आणि गुरुजीच्या संमतीशिवाय she came in the crowd आणि ती गर्दीत शिरली and touched the garments of Jesus, आणि तिने येशूच्या वस्त्राला शिवले and the bleeding stopped आणि तिचे रक्तस्राव बंद झाले, because she believed कारण तिने विश्वास धरले he's a blessing. की येशू एक He आशीर्वाद आहे. carries blessing. येशू आशीर्वाद वाहत आहे. She didn't tell him. आणि तिने येशूला काय She सांगितले didn't नाही, even tell the disciples. तिने शिष्याला देखील सांगितले नाही. Hello. She didn't tell the disciples, जाओ प्रभु यीशु को बोलो मेरे को आरोग्य दे. नहीं. Even Jesus को भी नहीं बोली. प्रभु यीशु मेरे को ऐसा प्रॉब्लम है, आरोग्य दो. जरूरत नहीं. उसको मालूम भी नहीं था जीसस को. Jesus was not telling lies, who touched me. आणि येशू खोटा बोलत नव्हता की तुम्ही मला शिवले किंवा हात लावले. She just believed. आणि तिने फक्त विश्वास केले He's a blessing carrier. की तो आशीर्वाद वाहणारा व्यक्ती आहे. I just touch the hem of his garment. He will not even know. आणि मी फक्त त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवणार, येशूला कळणार देखील नाही. I don't mind if he doesn't know. आणि मला काय हरकत नाही येशूला समजले नाही तरीही. I'll just touch मी फक्त स्पर्श करणार and go away. आणि मी निघून जाणार. That's what she did. आणि तसंच तिने She केले just touched. आणि तिने फक्त वस्त्राला शिवले She was healed. आणि ती And आरोग्यदायी she was झाली running away. आणि ती पळून जात होती. The Lord said, who touched me? मग प्रभूने तेव्हाच विचारले कोणी मला हात लावले. How did the Lord know? आणि प्रभूला कसं Not समजले? because he felt her touching. असं नाही की त्या स्त्रीचा स्पर्श येशूला जाणीव झाले म्हणून. Jesus said, येशूने सांगितले because the
power went through me. कारण माझ्यातून सामर्थ्य बाहेर निघाले म्हणून. He didn't feel her touch. आणि येशूला तिच्या स्पर्शाची He जाणीव झाली sensed the power आणि त्याला सामर्थ्याची जाणीव झाली released from him. की त्याच्यामधून सामर्थ्य मोकळा झाला म्हणून. That's why he said, who touched me? म्हणून येशूने सांगितले मला कोण हात लावले. The disciples said, oh, everyone is touching you, शिष्याने Lord. सांगितले सर्व लोक तुम्हाला हात लावत आहे प्रभू. क्या कैसा शब्द बात कर रहे हो? अरे सब लोग तो छू रहे हो प्रभु. Lord said, no. प्रभूने सांगितले नाही. एक व्यक्ति ने छुआ क्योंकि आरोग्य निकला मेरे से. That means सिर्फ छूने से आरोग्य नहीं जाता है, विश्वास से. That's what Jesus said. म्हणून येशूने सांगितले Your faith has healed. तुझ्या विश्वासाने तुला बरं केले आहे. किसका faith? कुणाचा विश्वास? उसका faith. त्या स्त्रीच्या विश्वासाने She was healed. ती आरोग्यदायी झाली. That same Jesus is in us. आणि तो सारखाच येशू आज आपल्यामध्ये आहे. The Bible says we have the same power आणि शास्त्र म्हणत आहे आपल्याकडे ते सारखं सामर्थ्य that आहे raised Jesus from the dead, ज्याने येशूला मृत्यूतून उठवले. because Holy Spirit lives in us. कारण पवित्र आत्मा आपल्यामध्ये आता जगत आहे, निवास करत आहे. Now, I wanted to speak to you more, but now we don't have that much time. Do we? We don't have time? Okay. आपल्याकडे आता अधिक वेळ नाही. Have you seen yourself that way? तुम्ही स्वतःला असं बघत आहे का? You are a blessed person. आणि तुम्ही एक आशीर्वाद आहे. लोग कुछ भी बोलने दो तुम्हारे बारे में. The devil will send the wrong kind of people to show that you are not blessed. आणि शैतान चुकी प्रकारच्या लोकांना तुमच्या मध्ये पाठवणार हे दाखवण्यासाठी की तुम्ही आशीर्वादित नाही. But do you know the word? तुम्हाला वचन माहिती आहे. Cling to the word. वचनाला चिटकून राहा. Amen. आमेन. Cling to the word. वचनाला चिटकून राहा. That's the only thing you need to cling to. आणि ह्या गोष्टीकडेच तुम्ही चिटकून राहिले That's पाहिजे. what God says about you. आणि असंच देव तुमच्याविषयी बोलत आहे. Let anyone say anything. आणि कुणी काही बोलू द्या. What God says, that is important. आणि जो देव बोलत आहे तोच महत्त्वाचे आहे. Amen. आमेन. Become conscious of what God is saying. आणि देव जो बोलत आहे त्या गोष्टीची जाणीव God says ठेवा. you are blessed, देव म्हणत आहे तुम्ही आशीर्वादित you are आहे. healed, तुम्ही आरोग्यदायी आहात. you are delivered. तुमची सुटका झाली The आहे. devil cannot touch you. शैतान तुम्हाला हात लावू शकत नाही. Take it that to yourself. मग ही गोष्टी तुम्ही स्वतःसाठी लागू करा, घ्या. That's what I am. आणि तसंच मी आहे. That's who I am. आणि तसंच मी आहे. God never tells lies. आणि देव कधीच खोटा बोलत नाही. कितना भी मनुष्य अच्छा हो, वो झूठ बोल सकता है, मगर प्रभु कभी भी झूठ नहीं बोल सकता. Amen. So believe His word. म्हणून त्याच्या वचनावर That's विश्वास why कर. वचन से दूर मत जाओ और सही वचन सुनो. बहुत लोग अभी तक पुराने करार में ही है, इसके लिए उन लोग को नया प्रभु दिखाता नहीं है, और बहुत सारा चीज नया आने वाला है. बहुत लोग को तो यकीन नहीं होगा ये नया देख के. So God will not take you there म्हणून देव तुम्हाला तिथे घेऊन जाणार नाही, कारण तुम्ही विश्वास धरत नाही नवीन because you are गोष्टीमध्ये. not prepared to take the new. कारण तुम्ही नवीन गोष्टीचा स्वीकार You are still करायसाठी in तयार. the old. तुम्ही अजूनही जुन्या As गोष्टीमध्ये, long as you're in the old, जोपर्यंत तुम्ही जुन्या you will गोष्टीमध्ये, never expect the new. तुम्ही कधीच नवीन गोष्टीची अपेक्षा Only करणार. you expect and wait for the new. God is going to open the new for you. आणि जोपर्यंत तुम्ही नवीन गोष्टीची अपेक्षा करत नाही, उत्कंठा बाळगत नाही, तोपर्यंत देव नवीन गोष्टीची उलगडी तुम्हारा इच्छा नहीं तुमच्याकडे नया करणार तो प्रभु नाही. क्यों दिखाएगा नया तुमको? You are satisfied with the old. आणि तुम्ही जुन्या गोष्टीनेच तृप्त आहात. You are living in the old. तुम्ही जुन्यामध्येच जगत आहे. And प्रभु अगर नया बताए तुम एक्सेप्ट भी नहीं करेगा, बोलेगा नहीं ये झूठ है. So God will not show you at all. म्हणून देव तुम्हाला नवीन गोष्टी मुळीच Let me दाखवणार. tell you, in the new, आणि तुम्हाला सांगू द्या, such नवीन blessings will come. इतका महान आशीर्वाद येणार, You will be shocked. तुम्हाला आश्चर्य वाटेल. But many won't come in the new. पण अनेक लोक नवीन मध्ये येणार नाही.